ठाकरे हा ब्रँड आहे, आम्ही माणसं घडवायची, माणसं निवडून आणायचं काम केलं, आता त्यांनी त्यांची नैतिकता सोडली, त्याला पक्ष काय करणार, अशा प्रकारची भूमिका सुषमा अंधारेंनी मांडलेली आहे. यानंतर जाऊया थेट नवी दिल्लीला. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना जोडल्या गेलेल्या आहेत. उर्वशी, दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे. काय घडामोडी घडतायत दिल्लीत? नक्कीच काहीच वेळात जर आपण बघितलं तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचणार आहेत. जे समजून येत आहे ते हे की रात्री या सगळ्या सगळे जे खासदार आहेत जे एकामागे एक दिल्लीत पोहोचतायत त्यांची एक महत्वाची बैठक असू शकते. ते सगळेचे सगळे ते 6 खासदार उपस्थित असतील हे सुद्धा समजून येत आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर काही 2 ते 3 खासदार इथे दिल्लीत पोहोचले आहेत. बाकीचे खासदार उद्या सकाळी पोहोचणार आहेत. मात्र रात्री जे लोक पोहोचणार आहेत, जे खासदार पोहोचणार आहे ते सगळे मिळून ही बैठक घेणार आहे असं समजून येत आहे. इतकंच नव्हे तर एका साईडला जेव्हा इथे या ऑपरेशन बद्दल चर्चा सुरू आहे किंवा ऑपरेशन टायगर बद्दल चर्चा सुरू आहे, तिथेच दुसऱ्या ठिकाणी आपण हे पण बघतो आहे की उद्धव ठाकरे यांच्या साईडून तिन्ही महत्वाचे खासदार म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडून अनिल देसाई, स्वतः अरविंद सावंत आणि संजय राऊत हे सुद्धा राजधानी दिल्लीत आहेत. आणि ते या प्रत्येक सगळ्या खासदारांबरोबर जे 6 खासदार आहेत दुसरे त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतायत. स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत पर्सनली या सगळ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करतायत, त्यांना रीच आउट करतायत की नेमकं काय घडलं, काय अशी प्रॉब्लेम झाली. पण मागच्या काही दिवसांपासून लगातार आपल्याला सगळे खासदार सांगत होते, जी 24 तासला पण सगळे खासदार ऑफ रेकॉर्ड सांगत होते की उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर त्यांना नाराजगी होती. मात्र आता ती नाराजगी जे आहे ती आता या ऑपरेशन मध्ये अंकुश जे आहे त्याचा लागणार का हे नक्कीच बघणं गरजेचं आहे. आज रात्री जे आहे खूप महत्वाच्या बैठका होणार आहे. आजची रात्र खूप महत्वाची असणार आहे संदीप. हे आपल्याला त्या जेव्हा आमदार सगळे वेगळे झालेले तेव्हाची घटना आपल्याला आठवते की अशाच प्रकाराने रात्री हालचाल जी आहे वाढलेली आज सुद्धा. आणि जूनचा महिना आहे ते पण असंच अगदी उर्वशी, तुम्हाला मी थोडासा थांबवतोय. शिवसेनेचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत. नरेश म्हस्केजी, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. कधीचा मुहूर्त निघालाय? गेले 1.5 ते 2 वर्ष अशाच पद्धतीच्या चर्चा, अशाच पद्धतीच्या बातम्या मीडियामध्ये येत आहेत, सोशल मीडियावर येत आहेत. कदाचित तशाच पद्धतीची ही बातमी असावी असं मला वाटतं. नरेश म्हस्केजी, पक्ष पातळीवर काही घडामोडी घडत नाहीत असं म्हणणं आहे तुमचं? नाही, मला तरी अशाच पद्धतीचं ही चर्चा वाटते. कारण जे काय रेग्युलर कारभार जो आहे, पक्ष बांधणी वगैरे त्यांचं सुरू आहे, आमच्यापर्यंत ही बातमी आलेली नाहीये. ते गेले 2 वर्ष आम्ही ऐकतोय खासदार जाणार, खासदार ऑपरेशन टायगर वगैरे, परंतु ते अद्याप झालं नाहीये. त्यामुळे ही पण बातमी तशीच असावी असं मला वाटतंय. अगदी कदाचित युबीटी वाले खासदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. अगदी नरेश म्हस्केजी, मात्र या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार दिल्लीला रवाना झालेले आहेत. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तातडीने दिल्लीला रवाना झालेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आता ज्या चर्चा सूत्रांकडून होत होत्या, सूत्रांकडून माहिती मिळत होती, त्याला बळकटी मिळताना दिसते. माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेब आत्ताही मुंबईतच आहेत. त्यामुळे शिंदे साहेब दिल्लीला गेलेत मला काही याची कल्पना नाही, परंतु माझ्या माहितीनुसार ते मुंबईतच आहेत. पण अशी माहिती मिळते सूत्रांकडून की थोड्याच वेळामध्ये शिंदे साहेब दिल्लीत लँड करणार आहेत. नाही, मला काही त्याची कल्पना नाहीये. आम्ही माहिती घेऊन खात्री करू. म्हणजे शिवसेनेकडून असं तुमचं म्हणणं आहे की अशा कुठल्याही पक्ष पातळीवर घडामोडी घडत नाहीये? माझ्या माहितीनुसार कुठल्याही घडामोडी अशा पद्धतीच्या घडत नाहीये. अगदी नरेश म्हस्केजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल. आपण बघतोय शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत होते. दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडतायत. राज्यातले ठाकरेंचे खासदार दिल्लीमध्ये गेलेले आहेत. ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे. तर या सगळ्या घडामोडींमध्ये नरेश म्हस्के यांनी मात्र अशा कुठल्याही घटना होताना दिसत नाहीत. तो रुटीनचा भाग आहे. एकनाथ शिंदे मुंबईतच असल्याचं नरेश म्हस्के यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे दिल्लीत घडामोडींना वेग आल्या. ठाकरेंचे 6 खासदार नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याविषयीच बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आपल्या सोबत आहेत. सुनील राऊतजी, आपण बघतोय तुमच्या पक्षाचे 6 खासदार जे आहेत ते नॉट रिचेबल झाल्याची आता माहिती समोर येते आहे. काय नेमक्या घडामोडी आहेत? आणि संजय राऊत साहेबांनी सुद्धा आता ट्विट केलेलं आहे की
अपना सपना मनी मनी, काय अर्थ घ्यायचा सगळ्याचा? याचा अर्थ तुम्ही राऊत साहेब सांगू शकतील, परंतु मला असं वाटतं की अजूनपर्यंत असं काही सूचना किंवा असं काही म्हणणं आलेलं नाही. आम्ही आज सुद्धा आमच्या सर्व खासदारांवरती विश्वास ठेवून आहोत. असे ते करणार नाहीत, कारण ज्या आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उमेदवारी देऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी ज्या आमच्या खासदारांना जिंकून दिले, त्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात करणार नाहीत याची खात्री आम्हाला असेल. पण सुनील राऊतजी, या सगळ्यामध्ये तुमचे 6 खासदार आता नॉट रिचेबल झालेत आज काही वेळापासून. काही खासदार चार्टर्ड प्लेननं दिल्लीला दाखल झालेले आहेत. तुमच्या बंधूंचं, खासदार राऊत साहेबांचं ट्विट आलेलं आहे, अपना सपना मनी मनी. आज रात्रीतून 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळणार आहे. याकडे पक्ष कसा बघतोय? विषय असा आहे की जर जात असतील तर एक पहा की असे जर खासदार गेले तर त्यांनी त्या सामान्य कार्यकर्त्यांचा ज्यांनी जीवाचं रान करून त्यांना जिंकून दिलं, कुठल्याही पदाची अपेक्षा न करता फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आदेशानुसार त्यांना जिंकून दिलेलं आहे. असं जर ते करत असतील किंवा गद्दारी करत असतील तर तो विश्वासघात आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की जर तुमच्यामध्ये स्वतःची मुलं काढायची हिंमत नसेल तर दुसऱ्यांची मुलं आयात करून, दुसऱ्यांची मुलं तुम्ही घेऊन त्यांच्याशी तुम्ही संधान बांधण्यात काय अर्थ आहे? शेवटी विजय आमचाच आहे, कारण आमचे खासदार तुम्ही भाड्याने किंवा आम्हाला फसवून नेतात. त्यामुळे त्याच्यामध्ये चिंता करायची गरज नाही. आमची ताकद अजूनही मजबूत आहे, शिवसेना मजबूत आहे आणि देशामधला प्रत्येक माणूस जर कोण टीका करत असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करतोय. कारण आजही त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत शिवसेना हलणार नाही, कार्यकर्ता हलणार नाही. शिवसेना मजबूत राहील आणि मजबूतीने पुढच्या निवडणुकीमध्ये उतरेल आणि गेलेले जे खासदार जात असतील त्यांच्यापेक्षा दाम दुपटीने आम्ही खासदार जिंकून देऊ ही ताकद आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे. अगदी सुनील राऊतजी, आपण बघतोय सुनील राऊत यांनी फोन कट केलेला आहे. सुनील राऊत म्हणतायत की सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक आपल्या सोबत आहे. हे खासदार जरी फुटले तरी सुद्धा आम्ही यांच्यापेक्षा डबल खासदार निवडून आणू अशा प्रकारचा विश्वास सुनील राऊत व्यक्त करतायत. म्हणजे कुठेतरी त्यांना सुद्धा आता कळलेलं आहे की हे खासदार आता थांबणार नाहीत. अशा प्रकारची आता शिवसेनेच्या गोटात सुद्धा चर्चा सुरू झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या. पुन्हा एकदा जाऊयात, कपिल राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कपिल, नक्कीच आता आपण रिॲक्शन्स ऐकलेले आहेत. कारण तर सुनील राऊतांनी एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे का जर खासदार जात असतील तर जाऊन द्या, आम्ही दुपटीने खासदार निवडून आणू. म्हणजे एकंदरीतच त्यांचंही म्हणणं आहे, त्यांनीही कुठेतरी हलकासा दुजोरा दिलेला आहे. त्याचबरोबर संजय राऊतांचं ट्विटही काही बोलकं आहे, काहीतरी तेही बोलतोय ज्या दिल्लीच्या घडामोडी होत्या त्याला दुजोरा देत आहे असंच वाटतंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंचे जे खासदार आहेत हे नॉट रिचेबल होणं आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, हे सर्वच काही गोष्टी आहेत ना, ह्या काहीतरी बोलतायत, ह्या काहीतरी सांगतायत आणि ह्या काहीतरी घडवून आणतायत. खरं तर एक राजकीय भूकंप काही दिवसात होण्याची शक्यता आपण काही दिवसापूर्वी वर्तवली होती आणि तो दिवस काही दिवसातच येईल असं वाटतंय. कारण की वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, त्या दिवशी कदाचित एक एम ठेवलेला आहे शिवसेनेने का त्या दिवशी हा राजकीय भूकंप करायचा आणि 6 ते 7 खासदार ठाकरे गटाचे आपल्याकडे घेऊन यायचा, तो गट आपल्याकडे घेऊन यायचा, आपल्यामध्ये त्यांना समाविष्ट करायचं, अशी मोठी बातमी, मोठी राजकीय बातमी त्या वर्धापन दिनातून येऊ शकतो. आणि आता 2 ते 3 दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आता वेग आलेला आहे सर्व गोष्टीला. उद्या आज रात्री जसं उर्वशी म्हटलेली आहे की आज रात्री एकनाथ शिंदे आणि या सर्व खासदारांची गुप्त ठिकाणी बैठक होऊ शकते. या बैठकीतून सर्व निर्णय होतील आणि त्यानंतर सकाळी अध्यक्षांकडे जाऊन एक गट स्थापन केला जाईल आणि गट स्थापन केल्यानंतर मग विलीनीकरणाची प्रक्रिया आहे ती होऊ शकते. आणि हे सर्व होत असताना एक अधिकृत जी माहिती आहे, ही अधिकृत माहिती ही वर्धापन दिनाच्या दिवशी गौप्यस्फोटाच्या रूपाने समोर येऊ शकते. अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं संजय राऊतांचं ट्विट दुजोरा देणार आहे, सुनील राऊतांचं बोलणं सुद्धा आपल्यासोबत आता दुजोरा देणार होतं. मात्र नरेश म्हस्के मानायला तयार नाहीत. नरेश म्हस्के म्हणतात असं काहीच सुरू नाहीये.